अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसित रंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। All of you, good morning. इयत्ता 10वीचं करिअर मार्गदर्शन, कारण की 10वीचं वर्ष हे अतिशय महत्वाचं वर्ष आहे। तुम्ही पहिली बोर्डाची परीक्षा देणार आहात आणि या बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होणार आहात, परंतु तुम्हाला वेळच्या वेळी मार्गदर्शन मिळणं अतिशय महत्वाचं आहे। कोणत्या कोर्सविषयी कोणती तुमची शंका असेल, 10वीच्या विषयाविषयी कोणत्या प्रश्नाविषयी, तर तुम्ही काय केलं पाहिजे, संबंधित विषय शिक्षक त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे पहा। आणि आपल्या जे काही शंका असतील त्या शंकेचं वेळीच तुम्ही निरसन करणं फार गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण तुम्हाला करिअर गायडन्स 10वीच्या साठी तुम्हाला करिअर गायडन्स विषयी जी काही माहिती सांगितलेली, या माहितीचा तुम्ही चांगल्या प्रकारे लाभ घ्या आणि सर्वांनी या 10वीच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे तुम्ही, आणि सर्वांचा नंबर टॉप 10 मध्ये आलं पाहिजे। आपण या विद्यालयाचं तुम्ही नक्कीच नाव मोठं कराल अशी मला आशा वाटते। आणि मी माझं छोटंसं करिअर गायडन्सचं माहिती या ठिकाणी संपवतो। सर्वांना धन्यवाद। राजू, तू माझ्यासोबत अगरबत्तीचे पाकिट विकायला येशील का? नाही रे, माझ्या आईन ताई मला नाही पाठवणार। अरे, एका पाकिटाला 5 रुपये मिळतील। नाही रे, ताई नाही पाठवू शकत रे। बर, काय रे, काय म्हणत होता तुमचं? काय नाही। सुटली का रे शाळा? हो, घरी जा, भाकर खा आणि सावलीत अभ्यास करा। नाही, संध्याकाळी 4 भाकरी कर बर का? बरं, हा मी भाजी करते, मला जरा उशीर होईल यायला। अगं दिदे, तो पेंट्या म्हणत होता की एक पाकिट विकलं की 5 रुपये मिळतात। मग काय,
अगं महिन्याला 100 पाकिट विकले तर 15,000 रुपये मिळतील. तेवढं आईला काम करायची गरज लागणार नाही. त्यापेक्षा चांगला शिकला मोठा झाला तर चांगले पैसे मिळतील. 15,000 रुपयाचं काय घेऊन बसलास? हा तू लय शहाणी आहेस. झालं ते टाकले थोडी लेअर नको 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 यार, नको नको थोडी. नको आता चाकणं भिजन. काय प्या सगळं संपवा. आहे अजून पी तू त्याच्यासाठीच मरतो ना पियायला. अरे आहे मला आहे तू तू नाही घे 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 थोडी. राव डोक्यावर लय सावकाराचं कर्ज झालंय. लय त्रास देतय. घरी येतय बायका पोरांना लय त्रास देतय. बघायचं का त्याच्या तू काय बघणार आहेस? जाऊ द्या त्याला खपून टाकू ऐकाल ते त्याला काय होते. पहिलं चालला तुला खपवून ती बसती. मग कर्ज कुठून फेडणार आपण? जेवली का रे पोरांनो? शानी का माझी पोरं? आई पाहायला काही लागले? लागलंय थोडंफार ग, चालतंय. चालू वर्ष खूप महत्वाचं आहे त्यामुळे खूप अभ्यास कर. बरोबरच बोलतोय की मास्तर. चांगला अभ्यास केला, चांगले मार्क पाडले तर चांगली नोकरी मिळेल ना. नाहीतर आहे आमच्यासारखं ढोरावाने राब राब राबायचं. हा बघ अगरबत्ती विकायचं म्हणतोय. अरे बाळा वेळ आहेस का काय तू? चांगला अभ्यास कर ना, नाही तर खेळ बापावानी फुगडी. अरे तू काही काय करू मी? त्याला पर्याय काय आहे? त्याच्याशिवाय पर्याय आहे का? त्याला काय करणार? काय होते म्हणून प्रश्न सुचत का रे? मग काय करणार मी? करणार काय ते सांगा ना. किती बारा तुला सांगायचोय, जरा दिवसभर तेच सांगितलं तुला, तरी तुला कळत नाही का धाड्या? मग काय करू मी? मरजो मग पर्याय नाही ना त्याला शेवट मारल्याशिवाय. फोट रे मामाचा फोन आला होता बर का. अरे चल छान दिसलं. मारतो कशाला मारतो बस आली नीट बस नीट बस. वाढणार जेवायला काय माहित आहे? आधी शांत व्हा, वाढते भाकर. हाय शांत तू जेव. तू वाढ जेवायला. ये गाय बाण. अरे माराय चालला होता यो माराय. काय हो भाऊजी? कर्ज झालंय. हे तू वाट जेवायला वाट. नीट बस आहे मारत आहे. अहो असं मरून कर्ज फिटतोय बाई. अहो मर्दा सारखे 4 हात करायचे आणि असं बायकांसारखा काय विचार करताय? बस बस गिळा. हे घे काय टेन्शन घेतो नुसतं. घे तुला नाही खायचं का? हे खाल्ले का तुम्ही? अरे टॉन घे.
अरे पिंटू, काल किती विकले रे? अरे राजू, काल बाजार होता, 650 रुपये आले. होय, एवढे? हा, तू का नाही येत? नाही तर तुला पण भेटतील, येत जा. ओके, येस, डन डन डन. घ्या वाढ 5ची. पिओ पिओ, चांगली के साथ पिओ. चांगली का? एक नंबर है. देश में विदेश है पण एक नंबर है. वाह. पिओ. क्या हुआ? चायला कडक. पानी डालो ना, पानी डालो. पानी किधर है इधर? अब ले लो पानी. आओ. दोन संपवल्या, दोन संपवली. ले मी संपवली. कुठं चाललायस? अरे भैस, अरे मुताय जातो. नको जाऊ. अरे तू काय चालला कुठे? थांब रे. अरे पडतील भेटतील कुठे? नाही पडत रे, नेर जा. नाही पडत. पडलं पिवळलं का? एवढं लय झाले त्याला, बघायला का त्याला ना कुठे? पायामध्ये काचा घुसलेल्या आहेत, जखम खूप मोठी खोलवर गेलेली आहे, फ्रॅक्चर पण असू शकतं. त्यांना आपल्याला टाके वगैरे घ्यायला लागतील, जखम साफ करायला लागेल आणि ऑपरेशन पण लागू शकतं. त्यांना आजच्याच करायला लागेल. किती पैसे लागतील? साधारणतः 15,000 रुपये लागतील. ठीक आहे, तुम्ही व्यवस्था करा, मी बघतो, चेक करतो आणखीन त्यांना. बाकी जी बघू. भाऊ भाऊ, बोला बोला. एक काम होतं. काय काम होतं? 10-12 हजार रुपये लागतंय. कशासाठी पाहिजेत? अहो, आमच्या दवाखान्याला लागतंय. काय त्या बावडावर कशाला खर्च करताय तुम्ही? काचा घुसल्या यांच्या पायात. कशा काय काचा घुसल्या? दारू बिवरून पडला असेल. अहो भाऊ, मी देईन की वेळेवर परत. किती पैसे पाहिजे तुम्हाला? 10-12 हजार रुपये पाहिजे. मला वेळेवर मिळतील का? मला वेळेत मिळाले पाहिजेत, नाही मिळाले व्याजाला व्याज लावीन. असू द्या भाऊ, मी वेळेवर देते. बरं बरं, घ्या, आता देतो पैसे. मला वेळेत पैसे पाहिजेत. हा हो भाऊ, लय उपकार होते. लय उपकार झाले भाऊ तुमचे, लय उपकार. मला फक्त वेळेत द्या फक्त. हा आपण काळजी घेऊया पेशंटची पुढे. ठीक आहे. पिंटू, अरे पिंटू. काय रे राजू? अरे मला पण तुझ्यासोबत अगरबत्ती पॅकेट विकायचं. चल मग जाऊया. चल की.
शाळा सोडून काय करतो इथं? काय नाही, तुला तर माहिती आहे ना आईच्या डोक्यावर किती कर्ज आहे. काय? बाबा पण आजारी आहे, बाबाची तब्येत पण बरोबर नाही आहे. बरं ठीक आहे, पण अभ्यास पण कर. हो करतो ना. अगं दिदे, तुझं उरकलं ना? हो हो, बघ बरं त्या दादाचं उरकलं का नाही. काय चालतं रे त्याचं? उरक म्हणा पटकन, पेपर आहे ना आज त्याचा. आवरा पटपट, मला कामाला जायचंय. आवरलं का रे पोरांनो? हो आवरले. आवरा, निघा निघा, शाळेला वेळ होतो. चला. हा जाऊ काय? हा, नीट लिहा पेपर. हा. काय ताई, कधी पैसे देणार आहे तुम्ही आता? देते भाऊ, करते मी सोय. किती दिवस झाले? लय दिवस झाले. व्याजासहित वसूल करेल मग. हा नाही, आणून देते मी, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. लवकरात लवकर आणून द्या. हो. अगो बाया, इतक्या दिवसापासून जमवते तरी कमीच पडलंय बघ. पैसे तर बरोबर झाले, पण तुम्ही कुठून आणले पोरांना? मी अगरबत्ती विकली. मी फुलं विकली. आहे का कोण घरात? या हां, थांबा इथंच, थांबा. नमस्ते. हां, हात खाली घ्या. हां, तुम्ही कुठं होता? तुम्हाला काय माहिती आहे का की तुमच्या ह्या मुलीचा
10वीच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर आलेला आहे हं? आणि तुमच्या दोघांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे तिने. काय रे समजलं का तुला काय केलं तुझ्या मुलीने? हा अख्ख्या गावाचं नाव काढलं तिने. हा तालुक्यात पहिली आली ती. समजलं का? आता तरी सुधार बाबा तू. हा किती तुला सांगून सांगून दमलीत लोक. हा अख्ख्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं. हा आता तरी थोडा सुधार तू.